एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. इद्रिस नाईकवाडींची आमदारकी धोक्यात. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षातून राजीनामा देण्याच्या सूचना. राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून आमदार इद्रिस नाईकवाडी यांना राजीनामा मागण्यात आल्याची माहिती येते आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री यांचे OSD यांनी इद्रिस नाईकवाडी यांची भेट घेऊन राजीनामा देण्याबाबत महत्त्वाची पक्षाकडून सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र इद्रिस नाईकवाडी यांच्याकडून आपण राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची मुंबईत बैठक होत असून या बैठकीत राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान अद्याप आपल्याला कुठल्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आला नसल्याचे इद्रिस नाईकवाडी यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. इद्रिस नाईकवाडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांनी अल्पसंख्याक चेहरा म्हणून इद्रिस नाईकवाडी यांना विधान परिषद आमदारकीची संधी दिली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आत्ता पक्षातील नेतृत्वाकडून त्यांना राजीनामा मागितला जातो आहे आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहाय्यक इद्रिस नाईकवाडी यांना भेटल्याचं समजत आहे. मात्र OSD हे मंत्रालयात सातत्यानं भेटत असतात. मात्र मला पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आलेली नसल्याचं इद्रिस नाईकवाडी यांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही अशा या प्रकारची कुठलीही सूचना आपल्याला यापूर्वी कधी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न नाही अशी ठाम भूमिका इद्रिस नाईकवाडी यांनी घेतली आहे.